Good afternoon, all of you. In this lecture, we will start our next concept. Next question: what is credit card? Advantages and its disadvantages. So, in last lecture, we all discussed what is meant by ATM, advantages, disadvantages, and what is meant by debit card, its advantages and disadvantages. Okay. So, debit card आणि याच्यामध्ये पण बघितलं होतं आपण. It's like a plastic card. जे आपण डेबिट कार्ड परचेसिंग करतो त्याच्यासाठी यूज करू शकतो. एटीएम आपण काय करतो तर कॅश विथड्रॉ करण्यासाठी, कॅश बॅलन्स चेक करण्यासाठी, डिपॉझिट करण्यासाठी यूज करू शकतो. सो क्रेडिट कार्ड इज द पेमेंट कार्ड इश्यू टू युजर्स ॲज अ सिस्टीम ऑफ पेमेंट. सो क्रेडिट कार्ड काय आहे? क्रेडिट कार्ड इज अ पेमेंट कार्ड जे की बँकेने इश्यू केलेलं असेल युजर्सना. इट इज अ प्लास्टिक कार्ड. क्रेडिट कार्ड पण काय आहे? क्रेडिट कार्ड इज अ प्लास्टिक कार्ड इश्यू बाय अ बँक or non-financial company ready to lend money to its customer. So non-financial institution किंवा बँकेने कार्ड होल्डरना ही फॅसिलिटी दिलेली असते. So it is the facility provided by the bank which give the card holder a preference to have a short-term borrowing fund usually at the point of transaction while purchasing something or carrying out sale. म्हणजे क्रेडिट कार्ड ही फॅसिलिटी कोणाला दिली जाते? जसं की आपण आधीही डिस्कस केलं होतं, ज्याचं काहीतरी क्रेडिट आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा ज्याच्या अकाउंट वरती अमाऊंट ही बॅलन्स हा जास्त असतो. पण बऱ्याच वेळी काय की कुठेतरी अचानक आपल्याला जास्त पैसे स्पेंड करावे लागतात, तर अशा वेळी बँक होल्डर प्रोव्हाइड क्रेडिट फॅसिलिटी टू दी कार्ड होल्डर. सो तुम्हाला माहिती आहे का क्रेडिट कार्ड हे कोणाला देतात जनरली? माहिती आहे का क्रेडिट कार्ड? बिझनेसमॅन. राईट. सो बिझनेसमॅनला जनरली काय केलं जातं? क्रेडिट कार्ड फॅसिलिटी ही प्रोव्हाइड केली जाते, कारण बऱ्याच वेळी बिझनेसमॅनना एक्सेस अमाऊंटची गरज असते. सो ही एक्सेस अमाऊंट आपण बँकेकडून इझिली इमिजिएटली काय करू शकतो? विथड्रॉ करू शकतो, घेऊ शकतो. अशासाठी क्रेडिट कार्ड फॅसिलिटी ही दिली जाऊ शकते. म्हणजे जसं सांगितलं की बेसिक इंटेन्शन काय आहे की इंटेन्शन इन द सेन्स की त्या पर्सनच्या अकाउंटवरती ऑलवेज हाय बॅलन्स असणं अपेक्षित असतं. म्हणजे मिनिमम बॅलन्स नाही तर हाय बॅलन्स असावा, आणि जर इमर्जन्सी काही असेल तर मात्र तो बँक कडून विथड्रॉवल फॅसिलिटी ही काय म्हणतात त्याला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी हे घेऊ शकतो. सो इट इंटायटल द कस्टमर टू बाय गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम merchant, traders and other parties based on credit sanction to the cardholders. So this limit of credit is determined by the credit card issuing entity after analyzing the credit worthiness of the cardholders. So credit worthiness, it's very important thing for cardholders. Okay. By using it, customer promise the repayment of credit transaction executed by he. आणि इथे काय करतो तर कस्टमर एक प्रॉमिस करतो बँकेला की जे काही त्याचं एक्झिक्युशन आहे किंवा रिपेमेंट हा तो करेल. सच रिपेमेंट अलॉंग विथ इंटरेस्ट. लक्षात ठेवा, म्हणजे असंच तुम्हाला बँक पैसे देते का एक्स्ट्रा? नाही, तर त्यासाठी तुम्हाला विथ इंटरेस्ट काय करावं लागतं? बँकेला पेमेंट हे करावं लागेल. So such a repayment along with interest is paid to the bank at the later agreed date. आणि ज्या डेटला तुम्ही ऍग्री केलेला आहे त्या डेटला तुम्हाला रिपेमेंट हे करावं लागेल. जनरली repayment along with the applicable interest are made either after a period of 30 or 45 days or done on monthly billing basis. मंथली असेल किंवा जनरली 30 किंवा 45 डेज हे असू शकतं. सो क्रेडिट कार्ड जो क्रेडिट वर्दीनेस पर्सन आहे अशाच पर्सनला दिली जाते, आणि बेसिकली ही बिझनेसमॅनला दिली जाते. पण यासाठी त्या बिझनेसमॅनला इंटरेस्ट हा पे करावा लागतो. काही ऍडव्हान्टेजेस आहेत, काही डिसएडव्हान्टेजेस आपल्याला बघायचे आहेत. सो ऍडव्हान्टेजेस बघा. इझी टू परचेस.
credit card can make it's easier to buy thing. म्हणजे जर बऱ्याच वेळी असं असतं की आपल्या अकाउंट वरती थोडेसे पैसे कमी आहेत, तरी आपल्याकडे जर क्रेडिट कार्ड असेल, we can easily purchase or we can easily purchase things. It allow to make purchase without carrying around a lot of cash. म्हणजे तुम्हाला कॅश लॉट ऑफ कॅश कॅरी करण्याऐवजी तुम्ही जर क्रेडिट कार्ड फॅसिलिटी घेतली असेल बँकेकडून, you can easily purchase thing. Okay. Second, convenience. Credit card is an alternative to cash. क्रेडिट कार्ड पण कसं आहे, अल्टरनेटिव्ह टू कॅश आहे. सो असं नाहीये की क्रेडिट कार्ड तुम्ही यूज करताय म्हणजे त्यावर नेहमीच एक्सेस अमाऊंट तुम्हाला पे करावी लागते, असं काही नाहीये. तुमच्या सपोज अकाउंट वरती किती आहेत क्रेडिट कार्ड मध्ये, 10,000 रुपीज आहे, तर 10,000चं पण तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकताय. सो ऍज पर युअर कन्व्हिनियन्स, इट क्वाइट इझी अँड फास्टर to use at a credit card rather than waiting for completion of cash transaction. So हे इझिली कन्व्हिनियन्स आहे. ह्या कार्ड साठी फारसे तुम्हाला वेट करावे लागत नाहीये. सो काय करू शकता, इझिली तुम्ही क्रेडिट कार्ड यूज करून परचेसिंग हे करू शकता. ऍज अन अल्टरनेटिव्ह टू कॅश, क्रेडिट कार्ड काय आहे, अल्टरनेटिव्ह टू कॅश कार्ड आहे. क्रेडिट कार्ड हेल्प टू card holder to travel anywhere in the world without a need of carry an ample amount of cash. It reduce a possible risk of money. म्हणजे जिथे की आपल्याला खूप सारी कॅश घेऊन कॅश कॅरी करणं पॉसिबल नाहीये, अशा ठिकाणी नक्कीच आपण काय करू शकतो, तर क्रेडिट कार्ड फॅसिलिटी ही यूज करू शकतो. Okay, is it clear? Point number first, point number 2. Yes, ma'am. Okay, good. Then next is credit limit. So the credit card holder enjoy the facility of the credit limit set of his card. So काहीतरी लिमिट असणार आहे, बँकेने सुरुवातीला डिसाइड करून ठरवून दिलेलं असेल. So the credit limit is of two types. नॉर्मल क्रेडिट लिमिट अँड रिव्हॉल्विंग क्रेडिट लिमिट. हे लक्षात ठेवा हा. क्रेडिट कार्डचे दोन लिमिट आहेत, एक नॉर्मल क्रेडिट लिमिट असतं आणि एक रिव्हॉल्विंग क्रेडिट लिमिट आहे. सो नॉर्मल क्रेडिट लिमिट इज युजुअल क्रेडिट गिवन बाय युजर इश्युअर ऑफ द कार्ड ऍट द टाइम ऑफ इश्युइंग अ क्रेडिट कार्ड. म्हणजे हे लिमिट कोणी डिसाइड केलेलं आहे, तर इश्युअरने डिसाइड केलेलं आहे. ओके, सो किती असायला हवं. अँड revolving credit limit varies with the financial exposure of the credit card holder. So financial exposure ने काय केलेलं आहे, हे लिमिट डिसाइड केलेलं आहे. सो हे लिमिट कोणी डिसाइड केलं आणि हे लिमिट कोणी डिसाइड केलेलं आहे हे लक्षात ठेवा. पॉइंट नंबर 4, रेकॉर्ड कीपिंग ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन. So credit card issue keep a complete record of all transaction made by their credit card holders. म्हणजे तुम्ही जेवढे क्रेडिट वरून ट्रान्झॅक्शन जे काही कराल त्याचं प्रॉपर रेकॉर्डिंग हे काय केलं जातं, तर इथे केलेलं असेल. सो क्रेडिट कार्ड इश्युअर कीप अ कम्प्लीट रेकॉर्ड ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन मेड बाय देअर क्रेडिट कार्ड होल्डर्स. Such a record helps them to raise appropriate billing amount payable by their cardholders either on monthly or some periodic basis. आणि जे काही त्याला मग त्याने एक्स्ट्रा क्रेडिट फॅसिलिटी जर काही घेतली असेल तर ती कशा पद्धतीने पे करायची, व्हॉटएव्हर, ह्या संदर्भात त्याला एक रेफरन्स मिळावा म्हणून मग हे प्रॉपर रेकॉर्डिंग केलेलं असतं. नेक्स्ट इज चीपर. क्रेडिट कार्ड are cheaper for short term borrowing. क्रेडिट कार्ड काय आहे, क्रेडिट कार्ड इज cheaper from short term borrowing. लॉंग टर्म बोरोइंग साठी आपण क्रेडिट कार्ड दिलं जातं का, नाही. तर शॉर्ट टर्म का आहे, कारण इमिजिएटली आपल्याला 1 मंथली किंवा मॅक्झिमम 45 डेज मध्ये त्याचं पेमेंट हे करावं लागणार आहे. दॅट इज वाय दिस इज द शॉर्ट टर्म बोरोइंग. ओके, इट अलाउ द कार्ड होल्डर टू पे for the large purchase in a small monthly installment. Interest has to be paid only on the remaining debt, not the full loan amount. लक्षात येते का,
म्हणजे जे तुम्ही पेमेंट घेतलेलं आहे, डेप्ट घेतलेला आहे, सो रिमेनिंग डेप्थ वरती फक्त तुम्हाला काय करायचं आहे, इंटरेस्ट हा पे करायचा आहे, नॉट द फुल लोन अमाउंट वरती. नेक्स्ट, इमर्जन्सी. Credit card can also be useful in time of emergency such as hospitalization and accident, whatever emergency काही असू शकते. Further, credit card can be used for withdrawing cash up to the credit limit from ATM. म्हणजे तुम्हाला जे काही लिमिट दिलेलं आहे ते लिमिट तुम्हाला फॉलो मात्र करावं लागेल इथे, आणि तुम्ही इमर्जन्सी मध्ये वी कॅन इझिली यूज क्रेडिट कार्ड फॅसिलिटी. ओके. Next is safety. Many credit card offer card protection against frauders and stolen details. In case of internet shopping or even buying from shop, these added protection can provide real peace of mind. Under certain circumstances, the issuer allowed to withhold payment for merchandise which prove defective. म्हणजे सेफ्टी जर बघितली तुम्ही तर ऍज कम्पेअर टू अदर टू कार्ड, क्रेडिट कार्डला सेफ्टी ही जास्त असते. ओके, सो दिस इज स्पेशल ऍडव्हान्टेजेस ऑफ क्रेडिट कार्ड म्हणू शकतो आपण. अँड लास्ट पॉइंट इज additional benefits. In addition to the benefits listed above, some credit card companies offered many incentives to use their card to shopping. म्हणजे जर तुम्ही काही क्रेडिट कार्ड म्हणजे बऱ्याच वेळी यूज केलं असेल तर तुम्हाला काही इन्सेंटिव्ह सुद्धा काय केले जातात, तर पे केले जातात, बँकेकडून प्रोव्हाइड केले जातात. म्हणजे काही एक्झाम्पल दिलेले आहेत. दिस इन्क्लूड्स एअरमेल, मनी बॅक ऑफर, व्हाउचर फॉर युजिंग द सर्टन शॉप, प्राइस ड्रॉ अँड मेनी मोर. सो पीपल डोंट गेट दिस इन्सेंटिव्ह व्हेन युजिंग डेबिट कार्ड ऑर कॅश. तर तुम्ही डेबिट कार्ड कॅश यूज केली तर नाही यूज करू शकत, तुम्हाला अशी इन्सेंटिव्ह नाही मिळू शकत. पण जर क्रेडिट कार्ड यूज केले तर अशा काही फॅसिलिटी ज्या आहेत ह्या मिळू शकतात. इज इट क्लिअर ऍडव्हान्टेजेस ऑफ क्रेडिट कार्ड? Yes. सो डिसएडव्हान्टेजेस ऑफ क्रेडिट कार्ड. ओव्हर स्पेंडिंग. म्हणजे माझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे ना, मग ओके थोडेसे जर पैसे कमी असतील तर काय हरकत आहे, आपण एक्स्ट्रा पैसे काय करू शकतो, स्पेंड करू शकतो. बिकॉज आय हॅव, आपल्याकडे काय आहे तर एक क्रेडिट कार्ड फॅसिलिटी आहे. दॅट मीन्स हा तुम्हाला डिसएडव्हान्टेजेस बघायला मिळेल, ओव्हर स्पेंडिंग. The biggest disadvantages of credit card is that they encourage people to spend money that they don't have. आणि बऱ्याच वेळा जेव्हा गरज नसते तेव्हा सुद्धा ह्या क्रेडिट कार्डमुळे आपण काय करतो तर ओव्हर स्पेंडिंग हे करतो. सो इनकरेज इम्पल्सिव्ह बाईंग. The card encourage the purchase of goods and services which one cannot really afford. आणि बऱ्याच वेळी आपण अफोर्ड करू शकत नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी आपण काय करतो, मनी इथे स्पेंड करतो. सो दिस इज द डिसएडव्हान्टेजेस. सेकंड, हाय इंटरेस्ट रेट अँड इन्क्रीज डेप्थ. नक्कीच काय होणार आहे, तुमचा डेप्थ इथे इन्क्रीज होणार आहे, कारण इंटरेस्ट रेट हा नॉर्मल नाहीये, इथे थोडासा जास्त आहे, हाय आहे. क्रेडिट कार्ड कंपनी charge numerous amount of interest on each balance that is unpaid at the end of each month. म्हणजे जसं की आपण सांगितलं, माझ्या अकाउंट वरती सपोज 10,000 आहेत आणि मी आणखी एक 5,000 रुपये काय केले होते, क्रेडिट कार्ड म्हणून घेतले. मग मला जे इंटरेस्ट पे करावा लागणार आहे हा 5,000 वरती करावा लागेल, अनपेड ऍट द एंड ऑफ इच मंथ. हे जोपर्यंत मी ते लोन पे करत नाहीये तोपर्यंत मला इंटरेस्ट हा पे करावा लागतो. So this is how the credit card companies make their money. So अशा पद्धतीने काय करतात तर क्रेडिट कार्ड फॅसिलिटी ही प्रोव्हाइड करतात आणि त्यामधून पण ऍज अ बँक इन्कम हा मिळवत असतात. इज इट क्लिअर फर्स्ट अँड टू? Yes, ma'am. बाकी कोणाला कळतच नाहीये का? एकच स्टुडंटचा फक्त रिस्पॉन्स येतो.
Then point number 3, credit card fraud. Using the credit card introduce an element of risk as the card detail may fall into the wrong hand, resulting in the fraudulent purchase or the ऑन द कार्ड. आणि तुम्ही काही किस्से सुद्धा ऐकले असतील बघा, की पर्चेसिंगच्या वेळी किंवा बऱ्याच वेळी पर्चेसिंग मध्ये आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड हे यूज करतो. सो जेव्हा आपण ते कार्ड इश्यू करतो तेव्हा तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ही हॅक होऊ शकते. आणि अशा काही होते सुरुवातीला तर क्रेडिट कार्ड, डेबिट, आता तरी डेबिट कार्ड नाहीच, क्रेडिट कार्ड आहे थोड्याफार प्रमाणात यूज केलं जातं. पण ही इन्फॉर्मेशन बऱ्याच वेळी हॅक केली जाते. म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांच्या मशीन मध्ये ते कार्ड पुट करता तेव्हा तुमची ऑटोमॅटिक पर्सनल इन्फॉर्मेशन ही स्टोलन केली जाते. सो फ्रॉडलेंट और अनऑथोराइज्ड चार्जेस मे टेक मंथ और डिस्प्यूट इन्व्हेस्टिगेट अँड रिसॉल्व. आणि अशा पद्धतीने तुमचे फ्रॉड होऊ शकतात तुमच्यासोबत आणि तुमची इन्फॉर्मेशन लीक केली जाऊ शकते किंवा तुमचे तुमचा जो बॅलन्स आहे तिथे सुद्धा स्टोर करू शकतो. नेक्स्ट, हायर फीज ऑन कॅश विड्रॉवल. जसं की आधी वरती सांगितलेलेच आहे, इंटरेस्ट रेट हा जास्त आहे. क्रेडिट कार्ड इश्यू मेक charge on cash withdrawal made through credit card at the ATM outlet and other days. Generally, cash withdrawal fees are quite higher than fees charged from other regular credit transaction. म्हणजे बाकीच्या क्रेडिट ट्रान्झॅक्शन पेक्षा जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा जी कॅश विड्रॉ करता त्याची फीस किंवा इन जनरल क्रेडिट कार्ड मधून कॅश विड्रॉ केल्यानंतरची फीस ही कशी आहे तर जास्त आहे. On cash withdrawal done through a credit card, interest is charged from the same day. म्हणजे त्याच दिवसापासून तुम्हाला इंटरेस्ट काय करावा लागतो तर पे करावा लागतो. Usually no grace period is approved for cash transaction. म्हणजे बऱ्याच वेळी तुम्ही ऐकलं असेल की बिल ऑफ एक्सचेंज तुम्ही लर्न केलेले आहेत बहुतेक असेल 12वीत वगैरे. तर बिल ऑफ एक्सचेंजला कसे 3 डेजचा ग्रेसिंग पिरियड दिला जातो की तुम्हाला नाही शक्य झालं ना ह्या दिवसापर्यंत तर आणखी 3 दिवस तुम्हाला वाढवून दिले जातात. पण क्रेडिट कार्ड फॅसिलिटी मध्ये नो ग्रेसिंग पिरियड इथे दिलेला कुठेही बघायला मिळणार नाही. सो दिस इज द डिसएडव्हांटेजेस. नेक्स्ट, ऍडिशनल चार्जेस फॉर डिले इन पेमेंट. हे फार महत्वाचं आहे. सो जर तुम्ही 45 डेज मध्ये किंवा 30 डेज मध्ये जो पिरियड तुम्ही कमिट केलेला आहे त्या पिरियड मध्ये जर तुम्ही नाही पे लोन तुम्ही पे केलं तर मात्र ऍडिशनल चार्जेस सुद्धा घेतले जातात. सो काय सांगितले बघा इथे, द क्रेडिट कार्ड पेमेंट हॅज टू बी मेड विदिन अ ड्यू डेट as mentioned on the bill of the credit card. If payment is not paid on a time, then the credit card issuer charges some additional cost, so which are resulted due to delay in payment. So जर पेमेंट ला डिले केले तर बँक काय करते इथे, बँक चार्ज एक्स्ट्रा or some additional amount. This increase the financial burden of the cash holder. आणि नक्कीच यामुळे फिनान्शियल बर्डन काय होऊ शकतं, कॅश होल्डर वरती येऊ शकतं. नेक्स्ट इज सर्व्हिस टॅक्स. सर्व्हिस टॅक्स included, that means service tax included in the total amount charged to the credit card holders. So these mandatory service tax imposed by the government also increase the final and cost borne by the credit card holders. So तुम्हाला काय, तुम्ही अमाऊंट पे केलेली आहे, तुम्ही सर्व्हिसेस रेंडर केलेले आहेत, त्यामुळे काय तर तुम्हाला सर्व्हिस टॅक्स सुद्धा इथे पे करावा लागतो. प्लस तुम्ही एक्स्ट्रा अमाऊंट जी विड्रॉ केलेली आहे ती पे करावी लागेल. देन त्यावरचं लोन पे करावं लागेल. डिले झाला असेल तर डिले अमाऊंट पे करावी लागेल. व्हॉट एव्हर. सो अशा पद्धतीने काही असे जे काही डिसएडव्हांटेजेस आहेत क्रेडिट कार्डचे हे तुम्हाला बघायला मिळू शकतात. अँड लास्ट पॉइंट इज अ क्रेडिट रेटिंग. If the card holder misses any payment, it can have a negative impact upon his card rating. आणि बऱ्याच वेळी असं असतं की अरे तुम्ही क्रेडिट कार्ड घेतले आहे पण तुम्ही पेमेंटच नाही टाइम वरती करत, तर त्याचा एक बॅड इम्पॅक्ट तुमच्या इमेज वरती किंवा त्या रेटिंग वरती होऊ शकतो. सो दिस रेटिंग used in to determine if
he is able to get loan, credit card and mortgage etc. So credit card facility तुम्हाला प्रत्येक वेळी दिली जाईल असंच नाहीये. So if he able to get loan, credit card and mortgage etc. So these are some disadvantages of credit card. Is it clear? Is it clear? Yes, मॅम ma'am. 5th पॉइंट सांगा ना एकदा परत. किती? 4th number. 5th. Additional charges for delay in payment. म्हणजे काय सांगायचं इथे? सपोज जसं आपण आधीच्या पॉइंट मध्ये काय बघितलेलं आहे, आपण जे एक्स्ट्रा विथड्रॉ केलेली अमाऊंट आहे, दिस अमाऊंट पे विदिन 30 days और 45 days. एकतर आपण ती 1 month मध्ये पे करू शकतो किंवा 45 days मध्ये पे करू शकतो. आणि तुम्हाला नाही पॉसिबल झालं 45 days पर्यंत पे करणं एक्स्ट्रा अमाऊंट, तर त्याच्यानंतर तुम्हाला काय होणार आहे? डिले. सो त्याच्यानंतर अमाऊंट तुमच्याकडून एक्स्ट्रा चार्ज केली जाते. That means the credit card payment has to be made within a due date as a mention on the bill of the card holders credit card. If payment is not paid on time, then credit card issuer charges some additional cost आणि तुमच्याकडून additional cost ही चार्ज केली जाऊ शकते. म्हणजे जर सपोज 5% सांगितले असतील तुम्हाला, तर 5% तुम्ही पे करायचेच, पण ऍज अ पनिशमेंट म्हणून तुम्ही आणखी 2% एक्स्ट्रा पे करावे लागतात तुम्हाला, लाईक ऍडिशनल चार्जेस फॉर डिले पेमेंट. ओके, which are resulted due to delay in payment. These increase the financial burden of the card holder. आणि नक्कीच त्याचं financial burden increase होणार आहे, कारण जसं आपण अज्युम केलं की 5% त्याला द्यावेच लागतील लोन वरती, आणि जे काही ऍडिशनल ऍज अ पनिशमेंट सुद्धा त्याने डिले केल्यामुळे 2% पण द्यावे लागतील, म्हणून त्याचं financial burden सुद्धा increase होऊ शकतं. Is it clear? Yes, ma'am. Thanks. Okay. So our next question. Difference between debit card versus credit card. So आपण ऑलरेडी दोन्ही कन्सेप्ट लर्न केलेले आहेत. सो त्याचा डिफरन्स बघा थोडक्यात काय सांगितलेला आहे. मीनिंग, क्रेडिट कार्ड लाईन ऑफ क्रेडिट. When the card is used, it is loan that user is expected to pay back in full, usually within 30 days. If the time is exceed, interest is charged. जर त्याने टाइम एक्सीड केला तर त्याच्यावरती इंटरेस्ट हा चार्ज केला जातो. आणि ऍज अ लोन कार्ड म्हणून आपण क्रेडिट कार्ड यूज करतो. डेबिट कार्ड, whenever a debit card is used to buy something, money is deducted from the account of the users. सो त्या कार्ड होल्डरच्या अकाउंट वरून मनी हा डिडक्ट होतो डेबिट कार्ड मधून. डेबिट कार्ड काही लोन कार्ड नाहीये ना. सो जो काही अमाऊंट आहे, जो काही बॅलन्स आहे त्याच्या अकाउंट वरती, तो ऑटोमॅटिक रिड्यूस होणार आहे जेव्हा तो कधी बाय करताना कार्ड यूज करेल तेव्हा. With the debit card, the users can only spend the amount he has in his bank account. त्याच्या बँकेच्या अकाउंट वरती जेवढी अमाऊंट आहे तेवढीच तो स्पेंड करू शकतो. जे आहेत 5,000 आणि 10,000 ची शॉपिंग केली आणि डेबिट कार्ड यूज केलंय असं कधी बघायला मिळालं का तुम्हाला? नाही. सो जेवढी अकाउंट वरती अमाऊंट आहे तेवढीच अमाऊंट आपण युटिलाइज करू शकतो. सिंपल थिंग. नेक्स्ट, कनेक्टेड टू. नॉट रिक्वायर्ड टू बी कनेक्टेड टू अ सेव्हिंग ऑर करंट अकाउंट. म्हणजे कनेक्ट असं नाहीये, म्हणजे तुमचं करंट अकाउंट आहे म्हणूनच तुम्हाला क्रेडिट कार्ड दिलेलं आहे, किंवा तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे म्हणून तुम्हाला क्रेडिट कार्ड दिलेलं आहे. इट्स नॉट नेसेसरी. इट कनेक्टेड टू सेव्हिंग अकाउंट ऑर करंट अकाउंट. डेबिट कार्डला मात्र कनेक्ट केलेलं असतं. का कनेक्ट केलेलं असतं सांगा बरं? का कनेक्ट केलेलं असेल? कारण ह्या तुमच्या सेव्हिंग अकाउंट मधूनच ती अमाऊंट कमी होत जाते ना परचेसिंग केल्यानंतर, म्हणून इथे कनेक्ट असतं. आणि इथे काही कनेक्ट का नाहीये? कारण तुम्ही एक्सेस अमाऊंट इथे यूज करत असता क्रेडिट कार्ड यूज करून, म्हणून ते कनेक्ट नाही केलेले तुमच्या कार्डला. मंथली बिल एस, मंथली बिल नो. सो पेमेंट तुम्हाला मंथली करावं लागतं जर तुम्ही काही एक्सेस अमाऊंट घेतली असेल तर. इथे काही एक्सेस अमाऊंटचं काही येतच नाही रिलेशन, कारण
आपण फक्त अमाऊंट आपल्याकडे जेवढी आहे, बॅलन्स जेवढा शिल्लक आहे तेवढाच युटिलाइज करत असतो. ऍप्लिकेशन प्रोसेस. So somewhat difficult depending on one's credit score and other details. So application process मध्ये काय असेल जनरली, somewhat difficult depending on one's credit. जसं की आपण सांगितलं, क्रेडिट स्कोर जर असतील तर तुम्हाला अदर फॅसिलिटी ह्या प्रोव्हाइड केल्या जातात. So easy with basically no barrier to receiving a debit card. डेबिट कार्डला काही रिसिव्हिंगला काही बॅरियर नसतं. स्पेंडिंग लिमिट. द क्रेडिट लिमिट सेट बाय द क्रेडिट इश्युअर. ज्या कंपनीने तुम्हाला ते कार्ड इश्यू केलेलं आहे ती कंपनी, ती फिनान्शियल इन्स्टिट्यूशन, ती नॉन फिनान्शियल इन्स्टिट्यूशन लिमिट डिसाइड करेल. ते कार्ड होल्डर डिसाइड करेल का की माझ्या अकाउंट वरती किती, सपोज 50,000 आहे अँड मी 1 लाखचं लिमिट सेट करेन ना. इथे तुम्हाला ज्या कंपनीने, ज्या फिनान्शियल इन्स्टिट्यूशनने किंवा ज्या बँकेने क्रेडिट कार्ड दिलेलं आहे ती इश्युअर कंपनी लिमिट डिसाइड करते क्रेडिट कार्ड मध्ये. डेबिट कार्ड, इट इज रिस्ट्रिक्टेड टू द अमाउंट इन द बँक अकाउंट कनेक्टेड टू द कार्ड. आता बँक अकाउंट वरती किती तुमची अमाऊंट आहे त्याच्यावरूनच रिस्ट्रिक्शन ऑटोमॅटिक तयार होईल, है ना. म्हणजे इथे काही रिस्ट्रिक्शन ना बँकेने दिलेलं आहे किंवा ना का अकाउंट होल्डरने दिलेलं आहे. अमाऊंट तुमची आहे जितकी तेवढे तुम्ही युटिलाइज करू शकता. इंटरेस्ट चार्ज. इफ अ क्रेडिट कार्ड बिल is not paid in the full, interest is charged on the outstanding balance. The interest rate is usually very high. जो तुम्ही अमाउंट पे केलेली नाहीये, जितकं लोन आहे तुमचं त्याच्यावरती इंटरेस्ट हा चार्ज केला जातो क्रेडिट कार्ड मध्ये आणि तो इंटरेस्ट रेट हा युजली हाय असतो. डेबिट कार्ड, नो इंटरेस्ट इज चार्ज बिकॉज नो मनी इज बॉरो. आपण कोणताही मनी बॉरो नाही केलेला एक्सेस, सो इथे इंटरेस्ट चार्ज येणार नाही. सिक्युरिटी. क्रेडिट कार्ड आर नॉट व्हेरी सिक्युअर्ड in and themselves because many still use dated card security technology. जसं की आपण बघितलं कार्ड सिक्युरिटी नाहीये कारण इन्फॉर्मेशन इथे हॅक होऊ शकते. A pin make them secure so long as no one steal the card number and pin. पिन डेबिट कार्डला पिन असतो, तो सिक्युअर असतो थोडा, पण क्रेडिट कार्डला पिन असं नाहीये. मी डिरेक्टली क्रॅश कार्ड कसं असतं ना तशा टाईपचं असतं. सो क्रेडिट हिस्ट्री. Responsible credit card usage and payment can improve one's credit rating. Credit card typically report account activity to at least one of the 3 major credit bureaus on the monthly basis, but does not affect credit history. आता डेबिट कार्डला क्रेडिट हिस्ट्री काही नसणार आहे ना, कारण तुमच्या अकाउंटवरचा बॅलन्स तुम्ही युटिलाइज करताय. क्रेडिट कार्डला जसं आधीच्याही पॉइंट मध्ये आपण सांगितलं की जर तुम्ही प्रत्येक वेळी डिले केला पेमेंट करण्यामध्ये तर तुमची हिस्ट्री खराब होऊ शकते, बॅडली अफेक्ट होऊ शकतं. सो तुम्ही हिस्ट्री इथे काय करू शकता, हिस्ट्री अफेक्ट होऊ शकते क्रेडिट कार्ड मध्ये, डेबिट कार्ड मध्ये नाही होऊ शकत. सिंपल थिंग. ओव्हरड्रॉ फीज. Overdraw fees low. Some credit card companies allow to overdraw amount over the maximum credit line with a fee. High overdraft fees possible to overdraw amount over the account limit. डेबिट कार्डला तर देतच नाही तो ओव्हरड्रॉ, आणि जर दिली तर त्याची फीस कशी असते, हाय असते. काही पॉसिबिलिटी मध्ये देतात पण नाहीच देत डेबिट कार्डला, फार कमी असते. क्रेडिट कार्डला दिली असेल तर त्याची फीज कशी असते, लो असते. इज इट क्लिअर डिफरन्स? Yes, ma'am. Yes, ma'am. So our next question is, what is mean by internet banking? Explain advantages and disadvantages. So banking is now
No more limited is going and visiting the bank in a person for various purpose like depositing, withdrawing money, requisiting for account statement, etc. etc. म्हणजे आधी माहित होतं आपण ट्रॅडिशनली वे किंवा जी सिस्टीम होती बँक मनी विड्रॉ करण्यासाठी असेल, डिपॉझिट करण्यासाठी असेल, प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी आपल्याला बँकेला व्हिजिट करावी लागत होती. But all these tasks and many more can be done online through internet services provided by the bank. आणि आता मॉडर्न डेज मध्ये काय झालेलं आहे तर बँकेने सगळ्या सर्व्हिसेस ह्या कशा दिलेल्या आहेत ऑनलाईन आहेत. मग यामध्ये तुम्ही विड्रॉ करू शकता, डिपॉझिट करू शकता, बॅलन्स चेक करू शकता. ओके, सो ह्या सगळ्या सर्व्हिसेस कशा आहेत तर ह्या ऑनलाईन आहेत. Internet banking refers to the banking services provided by the bank over the internet. So इंटरनेटच्या साहाय्याने ह्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेल्या आहेत. It is the term used to describe the process whereby banking transactions are done via electronic means. So ही जी काही सिस्टीम रन होते ही कशी असते तर इलेक्ट्रॉनिकली रन केली जाते. Some of these service including paying of bill, फंड ट्रान्सफर, व्ह्यूइंग अकाउंट स्टेटमेंट एक्सेट्रा. जसं की इट्स व्हेरी कॉमन थिंग ना, यामध्ये तुम्हाला काही वेगळं सांगायला नको, कारण आपण सगळेच काय करतो तर बँकिंगच्या ऑनलाईन सर्व्हिसेस ह्या यूज करतो. सो बँक ऑल्सो डिलिव्हर दॅट लेटेस्ट प्रोडक्ट अँड सर्व्हिस ओव्हर द इंटरनेट. आणि बऱ्या तुम्ही जर बघितले तर बँकेचे आता वेगवेगळे ऍप सुद्धा आहेत जे ऍप यूज करून म्हणजे गुगल पे असेल, पेटीएम असेल, अजून काय असेल, फोन पे असेल, तर हे ऍप यूज करून आपण काय करू शकतो ऑनलाईन सर्व्हिसेस घेऊ शकतो. ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, बिल पेमेंट, ओके, लोन ऍप्लिकेशन, बाईंग प्रोडक्ट, नॉन ट्रान्झॅक्शन, व्ह्यूइंग अकाउंट बॅलन्स, व्ह्यूइंग प्रिव्हियस बँक ट्रान्झॅक्शन, डाउनलोडिंग फॉर बँक स्टेटमेंट, चेकबुक ऑर्डरिंग, प्रोव्हिजन ऑफ अकाउंट. सो ऍडव्हान्टेजेस बघा काय आहेत. Convenience. Internet banking make it convenient to perform banking tasks. Transfer of fund, payment of bill, purchasing product, etc. can be made easily. आणि नक्कीच आपण असं म्हणू शकतो की इंटरनेट बँकिंगमुळे किंवा ऑनलाईन बँकिंगमुळे ऑनलाईन बँकिंग ही कशी आहे तर कन्व्हिनियंट आहे. आपण आपल्याला हव्या त्या वेळी काय करू शकतो बँकिंगची सर्व्हिसेस ही यूज करू शकतो. There is no need to stand in the queue to pay off bill. So thus banking transaction can be made faster, easier and more efficient. म्हणजे कुठेही तुम्हाला बँकेच्या लाईन मध्ये उभं राहायची गरज नाहीये, वेट करायची गरज नाहीये. आपण आपल्या टाइम मध्ये, आपल्या कन्व्हिनियंट मध्ये ही ऑनलाईन सर्व्हिसेस घेऊ शकतो. Second, round the clock banking. Internet banking is available all the time. That means 24 hours, 7 days and म्हणजे 365 days around the year. वर्षभरामध्ये कधीही केव्हाही कुठेही आपण बँकिंग सर्व्हिसेस यूज करू शकतो. Further, these transactions can be done from home, workplace or during traveling as long there is the internet connection. But सगळ्यात महत्वाची थिंग काय आहे तर इंटरनेट कनेक्शन. जिथे इंटरनेट कनेक्शन आहे अशा कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी तुम्ही बँकिंगच्या सर्व्हिसेस ऑनलाईन यूज करू शकता. देन थर्ड इज इझी ऑफ मॉनिटरिंग. इंटरनेट बँकिंग अनेबल टू कस्टमर टू मॉनिटर द बँकिंग ट्रान्झॅक्शन ॲट एनी टाइम. दिस फॅसिलिटी ऑल्सो कीप द अकाउंट सेफ. आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन सेफ आहेत, आपण इझिली मॉनिटर करू शकतो, बँक ऑल्सो इझिली मॉनिटर करू शकते. दिस मीन्स म्हणजे असं आहे का की बँकेचे अवर्स किती आहेत, सकाळी सपोज 10 ते 5, 5:30 आहे, त्याच्यानंतर तुम्ही मनी विड्रॉ केल्यानंतर बँकेला समजत नाहीये, असं कधी बघितलेलं आहे का तुम्ही? नाही. म्हणजे बँक कॅन ऑल्सो इझिली मॉनिटर अवर अकाउंट. ओके, so this means that by the easy of monitoring the account at any time, the customer can get to know about any fraudulent activity or threat to his account before he can pose his account to severe damage. जर काही डॅमेज असेल, काही अमाउंट हे असेल तर आपण काय करू शकतो बँकेला इन्फॉर्म करू शकतो. सो सेफ्टीसाठी असेल
आपण मॉनिटरिंग हे इझिली करू शकतो. बँक ऑल्सो कार्ड होल्डर्स. इज इट क्लिअर फर्स्ट टू 3? Then ease of transaction. In internet banking, the speed of transaction is faster and efficient. Transaction कसा आहे? Faster आहे. Fund get transfer from one account to another account is very fast. म्हणजे आपण एका अकाउंट वरून दुसऱ्या अकाउंट वरती सुद्धा इझिली बॅलन्स ट्रान्सफर करू शकतो, फास्टली करू शकतो. Further, it is possible to manage several accounts easily through internet banking. So आपण at the same time several account easily manage करू शकतो with the help of internet banking. Endorsement of bank product. It also acts the great medium of the bank to endorse their product and services. The service include loan, investment option and many others.